माझा आवडता प्राणी गाईचं वासरू आहे. तो माझ्यासोबत खेळतो आणि मी त्याच्यासोबत खेळते. मला तो खूप आवडतो. मी त्याला पेंडा खायला देते. हा निबंध रिअल आहे कारण तो मंगळवारी आला होता. त्याची आई वाड्यात राहते. ऐका ना, मंगळी नाव कसं ठेवलंय ते पण विचारा. तिला माहिती कसं झालं जरा प्रश्न करा तुम्हाला. मंगळी नाव का ठेवलं होतं? कारण तो मंगळवारी आला होता. जन्म झाला होता त्याचा. तुला कसं माहिती का? आणि तुला कसं माहिती ते? तो आजीनी. हा वासरू कोणता आहे कळालं का? नाही. आरू यांच्या गाईचा वासरू आहे. आरू यांच्या गाईचा वासरू ही आहे. रिअल स्टोरी आहे. तिने घडलेली, तिने पाहिलेली आणि तो तिने निबंध लिहिलाय. खरं? ह्याच्यामध्ये कुठेतरी एकदम भारी वाला आहे बघ. त्याची आई वाड्यात राहते. तो दर रात्री त्याच्या आईकडे दूध प्यायला जातो. तो खूप सुंदर आहे तुझ्यापेक्षा आणि खूप छोटा आहे. त्याचा रंग सोनेरी आणि पांढरा आहे. त्याचे छोटे छोटे पाय मला खूप आवडतात. खरं? खूप खेळायची ना त्याच्याबरोबर ती. आणि तो माझ्या हातावर डोकं ठेवून आराम करतो. या वेळेला गेला तेव्हा केलेलं. अरे वा, मी हात देते. किती छान ग. आणि हे सगळं तू स्वतः तुझ्या मनाने लिहिलंय. मनाने नाही. तिला टीचरनी काय प्रश्न केला माहितीये काय? वासरू हा कोणता प्राणी असतो? लहान मुलगी क्या बोल सकते हैं. तिने सांगितलं गाईचं वासरू. वाव. पण हे खरंच तू तुझ्या मनाने लिहिलेलं आहे ना सगळं? जे तू डोळ्याने पाहिलं ते लिहिलेलं आहे ना? मग तुला तर बक्षीस द्यायलाच पाहिजे. तुला बक्षीस जी तुला हल्ली आवडती आहे एवढ्या भर पावसात ते मी देतो. काय घेऊन आला? ते मी देतो. अच्छा, मी तिच्यासाठी स्पेशली तिला जी आवडते ती कोलंबियन कॉफी आणली आहे. कोलंबियन ड्रू. अरे वा. पण निबंध कसा वाटला? निबंध खरंच खूप छान वाटला. खूप म्हणजे खूप छान वाटला. त्याच्यातलं म्हणजे निबंधामध्ये एवढं भारी असं काय आहे की तिने स्वतः बघितलेलं, तिने स्वतः घेतलेला अनुभव आहे त्याच्यामध्ये. तिने आणि तो कुठं तिने लर्न व्यक्त केलेलं, केला. हा कुठलं लर्न केलेलं नाहीये. हे किती तिने छान आले आहे. मला सांगितलं, मम्मी मी निबंध लिहिले बघ ना, मला टीचरने लिहायला दिलेलं. ठीक आहे बघते थांब. मला वाटलं काय कुठे लर्न केलेलं किंवा स्कूलमध्ये सांगितलेलं असेल. जेव्हा ती रीड करायला लागली तर मग त्याचं नाव मंगळी आहे. आणि म्हटलं तुला कसं माहिती का? आणि तिने मला ते मंगळवारी जन्माला आलाय म्हणून. म्हटलं कसं? म्हणजे अगं तो आरू यांचं वासरू आहे. त्यांच्या नाही काय पडवीत बांधायची, मी खेळायला तू बोललीस जायची. तेव्हाच मला माहिती पडलं. नाही तुम्ही नॉर्मलच वाचत होतात म्हणून मी तुम्हाला म्हणाले तिला विचारा तो कसं. मी आतापर्यंत तेच म्हणतोय की हे असंच चाललंय. हिने वाचलंय कुठलं तरी आणि लिहिलंय. नाही हे रिअल आहे. आणि तिने स्वतःने फर्स्ट टाइम असं पाहिलेलं आणि हा. अनुभव घेतलेली गोष्ट आहे ना ही. तो खूप सॉफ्ट. आणि तिला विचारा दुसरा निबंध काय आला तर ती काय लिहिणार आहे. तिनेच मला सांगितलं. कुठला दुसरा निबंध लिहिणार आहे? समजून निघतं. परफेक्ट तुला ड्रेसला मॅच झालंय सगळं. फक्त सब्जेक्ट सांग, सगळं काही सांगत बसू नकोस म्हणजे खूप मोठा होईल ना तो व्हिडिओ. ट्युशन मध्ये आजच होमवर्क दिला आत्ताच झाली. मी केलेला प्रवास कुल्लू मनाली. आणि तिकडे तिने जे घडलंय ते सांगणार आहे. आणि आवडता पक्षी आला तर ती गावी ते चिमण्या वगैरे खेळायला येतात ना पक्षी, ते ती लिहिणार आहे. म्हणजे तिचा निबंध आला तिचं सगळं ठरलेलं आहे. टायटल पासून आणि सगळ्यापासून मी काय लिहिणार आहे ते. कालपर्यंत असलेली मुलगी मोठी झाली खरोखर. तिने जर लक्ष दिलं तर ती चांगलं लिखाण करेल. अगदी कालपर्यंत मी काय लिहू, मग ह्याच्यात काय असतं असं विचारणारी मुलगी स्वतःहून थर्ड निबंध लिहायला लागली. तू पहिले काय करायची, पप्पा हा निबंध आला तर मी काय लिहू, मी कसं लिहू, त्याच्या पुढे काय 2 लाईन लिहायचीस आणि गप्प बसायची. आज पूर्ण पेज भरून तू तुझ्या पाहिलेल्या घटनेवर आधारित लिहिलेला आहेस. नाहीतर निबंधाशी तुझा संबंधच नव्हता. हो. आणि आज बघ स्वतःच लिहिते.
मला आता ते केवढं भारी असं वाटायला लागलं. म्हणून तर मी तुम्हाला दिलं आणि मी भारी वाटतंय ते. तुम्हाला काही न सांगता रीड करा दिलं आणि म्हटलं त्याची आठवण म्हणून एक व्हिडिओ बनवावं. वा ग वा. मला एकदा हात मिळव ना आणि एकदा मिठी मार प्लीज. तू पण घाल. लबाड माझं एवढूस वासरू आता वासरूचं निबंध लिहायला लागलं. कसं आहे? कसलं भारी आहे ग.